हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर येस, आजचा जो व्लॉग आहे तो अकुर्डीमध्ये एक वैष्णोदेवीचं मंदिर आहे, केव्समध्ये असं गुफांसारखं एक मंदिर आहे। तर मी सध्या अकुर्डीमध्ये राहते। तर इथे जवळच आहे, अकुर्डी रेल्वे स्टेशनच्या बरोबर अपोजिट साईडला ते मंदिर आहे, जे की मी जाता येता बघते। तर म्हटलं आज ते मंदिर एक्सप्लोर करूया। तर आजचा व्लॉग त्या मंदिरबद्दल आहे, तर तुम्ही बघा ते मंदिर आणि व्लॉग कंटिन्यू करा। तर येस, पोचली आहे मी मंदिराजवळ। तर हार्डली माझ्या एरियापासून हार्डली एक 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरच रेल्वे स्टेशन आणि हे मंदिर आहे। तर रोडवरच, मेन रोडवरच हे मंदिर आहे। तर बघू शकता खूप सुंदर ह्याचा एंट्रन्स आहे आणि बाहेरूनच दिसतं की आतमध्ये असं दगडांचं त्यांनी केव्स किंवा असं गुफासारखं केलेलं आहे। तर खूप सुंदर मंदिर आहे। तर वैष्णोदेवी मंदिरचं वैष्णोदेवी धाम मंदिर म्हणून पण आहे। पुणेमध्ये 3-4 ठिकाणी हे वैष्णोदेवी धाम किंवा वैष्णोदेवी मंदिर असे खूप सारे मंदिर आहे। अकुर्डीमधलं हे मंदिर आहे आणि मी आज बरोबर शनिवार आहे, तर मी शनिवारच्या दिवशी आलेली आहे आणि इथे बघू शकता मस्त आरती चालू आहे। बरोबर आरतीच्या टाईमला मी आलेले आहे आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे या मंदिराचं। तर हे जे आहे ते वैष्णोदेवी माताचं मंदिर आहे। हे सोडून इथे गणपती, पार्वती, शंकर सगळ्यांचीच मूर्ती आहे। हे हनुमानजींची मूर्ती आहे, इथे हनुमानचं पण मंदिर आहे आणि हे जे आहे ते शनिदेव आहे। तर शनिवारच्या दिवशी प्रचंड गर्दी असते या मंदिरामध्ये आणि त्यांचं वेगवेगळं ते पानं वाहनं, तेल वाहनं वगैरे असतं शनिवारचं, तर ते चालू होतं इथे। आणि इथे प्रसादही असतो। तर रोज तुम्ही आला तर खिचडी भातचं ते थोडंसं एक द्रोण भरून प्रसाद देतात, तर तेही मी खाल्लं आणि खूप छान मंदिर आहे हे। काहीतरी वेगळं, म्हणजे रोडवरून जाता येताना पण एकदम असं लक्ष जातं आपल्या की यार हे असं दगडांमध्ये काय आहे, इतकं मंदिर किती सुंदर बांधलं असेल। तर ते आतूनही तितकंच सुंदर मंदिर आहे। तर हा होता छोटासा व्लॉग या मंदिराबद्दल। तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू। तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर।